भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मी सर्वप्रथमतः बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांना अनुकंपाय संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी जे अहोरात्र धम्माचं 45 वर्ष आयुष्य खर्च केलं असे सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध धम्म संघरत्नांना मी त्रिवार अभिवंदन करतो। माझे गुरु बंते ज्ञानज्योती यांना त्रिवार अभिवंदन करतो। आणि आजची एक आगळी वेगळी दुपारी आईला भेट म्हणून एक आगळ्या संतांची या ठिकाणी मी ओळख करून देत आहे। तुम्हाला माहिती आहे संत परंपरेमध्ये खूप लोकांची नावं आहेत। यामध्ये संत तुकाराम आहेत, येशू ख्रिस्त आहेत, बसवेश्वर आहेत, रामेश्वर आहेत, सिद्धेश्वर आहेत। अनेक 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 संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खूप काम केलं। पण या संतांमध्ये सगळ्यात मोठा एक संत कोण होऊन गेला माहितीये का? संत शिरोमणी संत गाडगेबाबा। आणि आज या गाडगेबाबांच्या काही आठवणी या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं होतं। म्हणून आज मोजक्याच अतिशय महत्वाच्या 2 या ठिकाणी आठवणी सांगणार आहे आणि 20 मिनिटांमध्येच हे प्रवचन संपवणार आहे। एकदा काय झालं माहितीये का? वालवडला संत गाडगेबाबांचं गाव म्हणजे वालवड। या वालवडला 10 दिवसाचा सप्ताह चालू होता आणि बाबा आषाढी एकादशीच्या वारीला गेले होते आणि वारी संपली आणि ते गावाकडे निघाले। जसं त्यांनी ओढा पाहिला त्या ओढ्याच्या कडेला साऱ्या पत्रावळ्या पडलेल्या दिसायला लागले त्यांना। अजून गाव यायचं होतं। मनपातून 10 दिवस जेवणाच्या केलेल्या उष्ट्या राहिलेल्या सगळ्या पत्रवाळ्याचा, सगळ्या रावणुमाळ सगळ्या पत्रवाळ्याचा सगळा कचराचा ढीगच्या ढीग पडला होता। गाडगे बाबा म्हणले, अरे रे 10 दिवसात कोणी एक सुद्धा पत्रवाळी उचलली नाहीये। ते ओढा ओढून पलीकडे गेले। तुम्ही कधी वालवडला गेला नाही? माझी वालवडला 3 प्रवचन झाले। एक मोठा ओढा लागल्याशिवाय ते वालवड गाव येत नाहीये। ते ओढा ओढून पलीकडे गेले आणि गेल्यानंतर पाहिलं पुन्हा शेवटच्या 10व्या दिवशीची जी ब्राह्मण मंडळी होती त्या यज्ञाच्या कडेला 9-10 ब्राह्मण जेवायला बसले होते थोड्याशा अंतरावर आणि बाकीची गावकरी मंडळी त्याच्या पलीकडे पंक्ती बसल्या होत्या। बाबा गेले। कमरेला खराटा नेहमीच असायचा, डोक्यावर एक खापर असायचं। त्या खापरामध्येच ते संपूर्ण जीवन, त्यांचं खरं नाव होतं डेबूजी, पण त्यांनी आयुष्यभर डोक्यावर खापर ठेवलं म्हणून त्यांना गाडगे बाबा या नावाने संबोधित केलं जायचं। बाबा म्हणजे सगळ्यांचे बाबा, जसे आपले पूज्य बाबा बोधिसत्व बाबा आहेत तसे ते सगळ्या समाजाचे बाबा होते म्हणून त्यांना बाबा म्हटलं जायचं। ते गाडगे बाबा ज्या वेळेला त्यांनी पाहिलं त्यांनी कमरेचा झाडू काढला। गाडगे बाबांनी आयुष्यामध्ये 2 कामं केली। एक निसर्गाची स्वच्छता केली आणि दुसरी मानवाच्या मनाची स्वच्छता केली। त्यांनी कमरेचा झाडू काढला आणि पत्रवळ्या उचलायला सुरुवात केली। लांबून कोणीतरी 2-4 कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिलं, बाबा आले बाबा आले बाबा आले, आणि त्यांनी सुद्धा पुन्हा हातात झाडू घेतला आणि झाडायला सुरुवात केली। झाडता झाडताच एक गोष्ट घडली। तिथं 10 दिवस एक यज्ञ केला होता। यज्ञ म्हणजे विटाने अशी चौकोनी केलेलं होतं, त्यामध्ये
10 दिवस गहू तांदूळ तूप साखर त्या यज्ञामध्ये टाकलं होतं. कडून रांगोळी टाकली होती. सारे महंत ब्राह्मण लोक जेवायला बसले होते. तितक्यात एक काळं कुत्र आलं. हे जेवायला बसले होते. आता कुत्र्याचा धर्म कुत्र्याने केला. त्याने एक टांग वर केली आणि त्या यज्ञामध्ये सोगऱ्याला सुरुवात केली. जसं गाडगे बाबांनी हे पाहिलं तसं ते जोरात ओरडले, देवाला अमृत पाजलं रे, देवाला अमृत पाजलं. सगळेजण बघायला लागले, देवाला अमृत पाजलं. हो, या काळ्या कुत्र्यानं देवाला अमृत पाजलं. मग सगळे म्हणाले, यज्ञ कुंडात कुत्र मुत्याला हाना हाना त्याला. त्यावेळेला संत गाडगे बाबा म्हणाले, 10 दिवस देवाला आहुती देऊन इथं तुम्ही साखर फूल दूध तूप इथं वाहिलंय. इथं साऱ्या देवांना बोलवलंय. हे देव त्यांच्या तोंडात कुत्र मुतत आहे, तर त्या कुत्र्याचं काही वाकडं करू शकत नाही. मग तुमचं काय भलं करणार आहे? आणि त्यांनी लगेचच दगडाचे 2 टाळ घेतले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली. म्हणाले, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. त्यांनी त्यांच्या कीर्तनाला सुरुवात केली आणि सांगितलं, बाबा हो, माय बाप हो, तुम्ही ज्या 10 दिवसामध्ये ज्या अन्नाची तुपाची साखरेची जी नासाडी केली ना, ही नासाडी करू नका. भुकेलेलं अन्न द्या. कुणाला अन्न द्या? भुकेलेलं अन्न द्या. भुकेलेला जे तहान लागली त्याला पाणी द्या. तिथं देव आहे, माणसामध्ये देव आहे, या यज्ञामध्ये देव नाही. संत गाडगे बाबांची अजून एक कथा खूप सुंदर आहे. एकदा संत गाडगे बाबा दादरला दगडी चाळीच्याच बाजूला त्यांचं एका पोलीस चौकीवाल्याने त्यांचं प्रवचन ठेवलं होतं. आणि ही गोष्ट बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कानावर पडली की आज आपल्याच चाळीच्या बाजूला बाबांचं प्रवचन आहे. संध्याकाळचं प्रवचन होतं. बाबांचं कीर्तन सुरू झालं आणि थोडस बोधिसत्व बाबा थोडस उशिरा गेले आणि जाताना हार घेऊन गेले गाडगे बाबांना देण्यासाठी. आणि जसं हार घेऊन बाबा आले तसं गाडगे बाबांनी त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले, वर या तुम्ही स्टेजवर या. बाबा म्हणाले, नाही नाही, मी इथंच बरं आहे. पुन्हा ते म्हणाले, अहो तुम्ही वर या. त्यावेळेला बोधिसत्व बाबा काय म्हणाले माहिती आहे का, मी तुमच्या या ब्रह्मपीठाला मी पाय लावू शकत नाही, मी वर येऊ शकत नाही. त्यावेळेला गाडगे बाबा स्वतः खाली उतरले आणि म्हणाले, एवढा ज्ञानी पंडित मनुष्य, एवढा बुद्धिवान ज्ञानी पंडित मनुष्य माझ्या याच्यावर येत नाही. त्यावेळेला बरेचसे कार्यकर्ते कीर्तन ऐकण्यासाठी बाबाच्या स्टेजवर बसले होते. खूप ते म्हणाले, एवढा ज्ञानी पंडित जर या स्टेजला पाय लावत नाहीये असं म्हणतात. सगळे त्या स्टेजवर बसलेले सारी माणसं खाली गेली. ते गेले, बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला. दोघं एकमेकाला कडकडून भेटले. त्यांचं बाबावर किती प्रेम होतं याच्यासाठीची शेवटची 7 मिनिटाची कथा आयुष्यभर कधी विसरायची नाहीये. मी ज्या गुरुच्या कडून दीक्षा घेतली तिथं गुजगाव नावाचं एक छोटस गाव आहे. तिच्या शेजारी खडसंगी नावाचं 35 घराचा वाडा आहे. पाडा म्हणतात त्याला, का वाडा म्हणतात. त्या खडसंगीला गाडगे बाबांचं 4 डिसेंबर 1956 प्रवचन चालू होतं. त्यावेळेला टीव्हीवर एक बातमी आली 5 डिसेंबरच्या की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. ही बातमी रेडिओवरून सगळ्या भारतभर पसरली. कीर्तनामध्ये बाबांना ही बातमी समजली. त्यावेळेला कोळशाच्या खाणीच्या ट्रका चालायच्या. चंद्रपूरला तुम्ही कधी गेला नाही, तिथं कोळशाच्या खाणीच्या ट्रका चालायच्या. गाडगे बाबा म्हणाले, तुम्ही मला काही करा, मला बाबांच्या माहितीमध्ये सामील व्हायचंय. मला तुम्ही आता एवढं पोस्ट करा, माझ्याकडे कोणतंही साधन नाही, कोणतं वाहन नाही आहे. त्यावेळेचे तिथले असलेले चंद्रकांत पाटील, त्यांच्याकडे कोळशाच्या खाणीच्या ट्रका चालायच्या. बाबा कोळशाच्या गाडीमध्ये बसले आणि वरोरा स्टेशनला 8:08ला तिथून वरोरा ते मुंबईला येणारी गाडी जाणार होती. आणि कोळशाच्या त्या ट्रक मध्ये बसले आणि त्यांना जायला केवळ 3 मिनिटं उशीर झाला.
आणि त्यांची वरोऱ्यावर गाडी निघून गेली. त्यामुळे दुसरी गाडी त्यांना 10:30 वाजल्याशिवाय नव्हती. दुसरी गाडी त्यांना 10:30 वाजल्याशिवाय नव्हती आणि त्यामुळे त्यांनी मग पुन्हा दुसऱ्या गाडीची वाट बघत वरोरा स्टेशनवर थांबले. तोपर्यंत इकडे बाबांचा 6:30चा टायमिंग दिला होता, पण बाबांची अंत्यविधी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारखेला 7:30 वाजेपर्यंतचा वेळ निघून गेला. पण बाबांची गाडी त्या दिवशी 10 वाजता आली, कारण पुन्हा दुसरी गाडी येणारी ही 2-2.5 तास लेट येणार होती. आणि त्याप्रमाणे ती ठरल्याप्रमाणे बाबांचा अंत्यविधी झाल्यानंतर बरोबर बाबा 2.5 तासांनी तिथं म्हणजे 9:30ला त्या स्मशानभूमीमध्ये दादरच्या पोहोचले. त्यावेळेला सारी मंडळी जिकडे तिकडे घरी गेले होते, पण एकटे बाबाच, गाडगे बाबा, बाबासाहेबांच्या जळत्या चितेकडे बघून रात्रभर अश्रू ढाळत बसले. सकाळी चित्रे, बोले, यशवंत ही सारी मंडळी जेव्हा राख सावळायला आली तेव्हा त्यांनी पाहिलं बाबा एकटेच बसले, बाकी कोणीच नव्हतं त्या चितेजवळ. त्यांनी बाबा 6 डिसेंबरला वाढले आणि गाडगे बाबांचा मृत्यू 20 डिसेंबरला झाला. त्यांनी 14 दिवस अन्न नाही, पाणी नाही. जगाच्या पाठीवर असा शिष्य किंवा भक्त कुठंच नाहीये ज्यांनी स्वतःचा गुरु मेला म्हणून 14 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. एक अन्नाचा कण तोंडात घेतला नाही, पाण्याचा कण घेतला नाही. 24 तास बाबा बाबा म्हणत होते ते. असे हे संत गाडगे बाबा, ज्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या साक्षीनं पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपली असलेले वसतिगृह गौतम विद्यालय या नावाने, गौतम विद्यालय हे बाबांनी दिलेलं नाव आहे. त्याच्या अगोदरचं नाव त्याचं वेगळं होतं, ते एक आश्रम होता. ती शाळा पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिली, त्यावेळेला त्याचं नाव गौतम विद्यालय ठेवण्यात आलं. आणि आज सुद्धा जर तुम्ही पंढरपूरला कधी गेलात तर तिथं आज सुद्धा तुम्हाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यावेळी खूप मोठी ती शाळा होती. पण आताच्या असलेल्या मनोवाद्यांनी किंवा अशा असलेल्या सरकारने तिथं टिळक विद्यालय केलं, तिथं अजून एक अहिल्याबाई हायस्कूल केले. ही तिन्ही शाळा असलेल्या आजूबाजूच्या आता छोटस गोखंड एवढी जागा फक्त छोटीशी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला ठेवलेली आहे. पण त्या तिन्ही जागा टिळक हायस्कूल, अहिल्याबाई हायस्कूलची आणि गौतम विद्यालयाची असलेली हायस्कूलची शाळा, ही सगळीची शाळा ही गाडगे बाबांची शाळा होती. पण आपल्या लोक जागृत नसल्यामुळं, आपले लोक सावधान नसल्यामुळं ही जागा आज बळकावलेली आहे. तुम्हाला सजग राहावं लागेल, तुम्हाला जागृत राहावं लागेल. जोपर्यंत बाबांनी जिथं जिथं आपल्या बोधिसत्वाने जिथं जिथं जागा घेतल्या होत्या, अनेक ठिकाणी तळेगावला 300 हेक्टर जागा घेतली होती. तळेगावला 300 हेक्टर जागा घेतली होती. त्यापैकी आता किती 65 तर आज तिथं किती जागा आहे माहिती आहे का? आज 1-2 एकर सुद्धा जागा राहिली नाहीये. 65 एकर जागामधली आज एकरभर सुद्धा जागा तिथं शिल्लक राहिली नाहीये. म्हणजे खूप छोटासा एवढाच फक्त एक परिसर तेवढा जागा राहिलेला आहे काही गुंठ्यामध्ये. तर आपल्याला बाबांनी जिथं जिथं जागा घेतल्या होत्या त्या जागेचं आपल्याला संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. जो जो कोणी व्याकुळ आहे, भयभीत आहे, या सर्वांना सुख, समाधान, शांती प्राप्त हो. साधू म्हणा सगळेजण.